सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण का प्रगती याला नातेवाईक आहे. एकदा तुमचा कार्यक्रम अधोगती वळला, तुम्हाला कोणी ओळखणार नाही. इथं बसलेल्या पालकांना देखील विनंती, आपलं होतंय काय माहिती का, प्रबोधन करतो आपण, ऐकतो आणि दुसऱ्या दिवशी जैसे ते. आणि आपलं काम आहे, बाप या नात्यानं घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर रात्रीचे 8 वाजले, पोरील म्हणायचं ताई तो मोबाईल दाखव. आपल्या पोरीनं हसत हसत मोबाईल दिला. कोटी कन्या पुत्र होतील सात्विक, सर्व काही आपलं साध्य झालं. पण आपल्या पोरीनं आपल्याकडे मोबाईल देताना तिला ताण आला, कार्यक्रम बिघडला. मग हरिपाठ ऐक, कीर्तन ऐक, शिवलालताई ऐक, त्याच्यानंतर वसंतदादा ऐक, आता मी येऊन बोंबलू दे, काही फरक पडत नाही. पहिलं बाप या नात्यानं आपली पहिली भूमिका, घरी गेल्यावर ताईला म्हणायचं ताई मोबाईल दाखव. का? अरे तिनं निसंकोचपणे प्रत्येक वेदना, प्रत्येक साधना आपल्या बापासोबत व्यक्त केल्या पाहिजेत. आणि ते जर केलं तर काहीतरी खरं आहे.